नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारचा आणि त्यात सुद्धा आत्ताच्या घडीला राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारचा ताजा शासनादेश अत्यंत वादात सापडलेला आहे. हा शासनादेश वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातला आहे. वक्फ बोर्ड म्हणजे जी संपत्ती इस्लामच्या नावे दिली जाते तिचा सांभाळ करणारं मंडळ. ही व्यवस्था हिंदूंसाठी नाही, गैर हिंदूंमधल्या फक्त इस्लाम धर्मीयांसाठी आहे. आणि अशाच माध्यमातून वक्फचा कायदा भारतात काँग्रेस सरकारनं लागू केल्यापासून या मंडळानं देशभरामध्ये अब्जावधी रुपयांची संपत्ती गोळा केलेली आहे. एका बाजूला कायद्याच्या माध्यमातून चालू असलेलं हे काम आहे आणि दुसऱ्या बाजूला याच कायद्याचा आधार घेत अनेक ठिकाणी वादग्रस्त पद्धतीनं संपत्ती बळकावण्याचे प्रयत्न होत आहेत असा आरोप वक्फवर होतोय. कोल्हापुरातलं प्रकरण अत्यंत ताजं आहे, जिथे एका महादेव मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिराच्या पासची शंकर मंदिराचीच जमीन वक्फनी आपली जमीन आहे असं सांगून घोषित करून टाकलं. तुम्ही गावाला जाताना एखाद्या रेल्वेत किंवा एसटीत ज्याप्रमाणे रुमाल टाकता आणि ही जागा माझी आहे, मी इथे येऊन बसणार असं म्हणता, त्याचप्रमाणे बोट लावेल तिथे वक्फची जमीन, वक्फची संपत्ती असं म्हणत कारभार चालू असल्याचे आक्षेप सातत्यानं समोर येत आहेत. हे इतकं सगळं घडत असताना महायुतीच्या सरकारला, ज्यात भाजपा आहे, ज्यात शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी तोंड देखील आहे, त्यांना वक्फच्या मालमत्तांची पाहणी करण्याच्यासाठी 10 जून 2024 रोजी 10 कोटी रुपये देण्याचा शासनादेश काढायची इच्छा झाली आहे. बऱ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपला थेट निषेध नोंदवलेला आहे. विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो की इतर अनेक यांनी राज्य सरकारच्या, महायुतीच्या सरकारच्या, भाजपाच्या सरकारच्या विरोधात जाऊन अशा प्रकारच्या शासनादेशाचा विरोध करण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. याला जोडीला एक मुद्दा आहे, तो आहे लोकसभेचा, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा. लोकसभेचे निवडणुकीचे निकाल देशभरामध्येच भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीच्या विरोधात गेले आहेत. भले ते आत्ता सत्तेत असले तरी पण हे विसरून चालणार नाही की भाजपाला स्वतःला बहुमत सुद्धा मिळवता आलेलं नाही. एनडीए म्हणून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून त्यांनी बहुमताची कसोटी उत्तीर्ण केलेली आहे, पण मोदींना स्वपक्षाला बहुमत मिळवून देण्यात आलेलं अपयश हे मुसलमानांचं त्यांच्या विरोधातलं मतदान कारणीभूत आहे, हे विसरून चालणार नाही. आणि असं असताना निवडणुकीच्या नंतर निकालाच्या अवघ्या 6 दिवसात वक्फच्या मालमत्तांची पाहणी करण्याच्यासाठी आणि विविध इतर कारणांच्यासाठी 10 कोटी रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा एकनाथ शिंदेंना होती आहे, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतंय. या निमित्तानं समाज माध्यमात सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटतात. केतकी चितळे हिनं प्रतिक्रिया दिलेली आहे. तिची प्रतिक्रिया तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी मोठी आहे, पण त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग काय आहे तो आता आम्ही आपल्या समोर आणणार आहोत. आणि त्या निमित्तानं ज्यांना हा निर्णय पसंत नाही त्यांची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया काय असू शकते हे आपल्या समोर येत आहे. आधी आपण केतकी चितळेची प्रतिक्रिया पाहणार आहोत, त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहोत. राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय. आधीच 3 दिगाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं. ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोय, हेही ठरवलंय का तुम्ही? राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय. आधीच 3 दिगाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं. ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोय, हेही ठरवलंय का तुम्ही? हा संताप लक्षात घ्यायला हवा, तो एकनाथ शिंदेंनी ऐकायला हवा, देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवा. अजित पवारांना तो ऐकू येईल का, लक्षात येईल का, यावर आत्ता काही न बोललेलं बरं. कारण हिंदुत्वाचे सर्वात मोठे पुरोधा म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कायम मतं मागत असतात. आणि ज्या ज्या मुद्द्यांवर आत्ता
देशभरामध्ये सर्वात जास्त लँड जिहादचे प्रकार घडत असल्याचा आरोप होतो, तो वक्फ महामंडळाचा कामाचा भाग हा वादात असताना त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी आर्थिक मदत का दिली जाते हा प्रश्न उपस्थित राहतो। या चर्चेत एक मुद्दा आणखीन पटकन घेऊयात। आम्ही आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे अमर पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय। अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण एका गोष्टीचा खुलासा अत्यंत पटकन करावा। कोल्हापुरातल्या कोणत्या गावात शंकर मंदिराच्या आसपासची जागा वक्फनी आपली असल्याचं म्हटलं आणि तिथे नक्की काय घडलं, एका मिनिटात सांगा। कोल्हापूरमध्ये वडगी गावामध्ये असलेल्या महादेव मंदिराची शेजारची जागा ही वक्फ बोर्डाने आमची जागा आहे असा काही दिवसापूर्वी दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये ती यशस्वी झाली। वक्फ बोर्डाने जागा ही आपली असल्याचे सांगत त्याचबरोबर ह्या जागेचा निकाल ही त्यांच्या बाजूने लागण्यासाठी प्रयत्न हिंदू समाजातल्या बांधवांनीच केला असा आरोपी हिंदू समाजाच्या बांधवांनी करून वडंगी गाव हे एक दिवसासाठी बंद करण्यात आलं होतं। यामुळे वक्फ बोर्डाचे आता थोडीफार ताकद वाढली असं वाटते, कारण महादेव मंदिराला लागून असलेली जागा म्हणजे मंदिराची जागा असणारी ही जागा आता वक्फ बोर्डाची जागा झालेली आहे। सर धन्यवाद अमर। या चर्चेच्या निमित्तानं आता आपल्याला पुढे जायचं आहे। आपण या चर्चेत यानंतरही आपल्याला लागलं तर जोडून घेऊ। तुर्तास आपल्याला आभार आणि धन्यवाद। आता आपण चर्चेसाठी पुढे सरकतो आहोत। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्या सोबत आहेत। ते हिंदू विधिज्ञ परिषदेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत आणि स्वतः वकील आहेत। आपल्यासोबत मोहन सालेकर आहेत। मोहन सालेकर हे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री आहेत। त्यांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये आत्ताच्या घडीचा हा वादग्रस्त GR रद्द करण्याची मागणी केली, अन्यथा आंदोलन उभारण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। आणि या चर्चेमध्ये आपल्या सोबत सलीम मुल्ला आहेत। सलीम मुल्ला कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो। ते वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत। मी पहिला प्रश्न तर त्यांनाच विचारेन। मुल्ला साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला नीट? माईक सुरू करा मुल्ला साहेब, तुम्हाला बोलायचं आहे, तुमचा आवाज ऐकायचा आहे आणि तुमची उत्तरं पण आम्हाला ऐकायची आहेत। तुमचा माईक आमच्यापर्यंत म्हणजे सुरू असेल तर तुमचा आवाज पोहोचेल। बोला। आवाज येतोय? बिलकुल, एकदम नीट आवाज येतो आहे। आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। हे 10 कोटी रुपये जे दिले गेलेले आहेत त्यात शासनादेश काय म्हणतो? तर मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं असे पैसे आपल्याला दिले जातील। या पैशाचा उपयोग कशासाठी आहे? तर वक्फ मालमत्तांची पाहणी करण्याकरता महाराष्ट्र राज्यास आपण भेट दिली होती आणि त्या अनुषंगाने हा विषय झाला होता। आता मला सांगा, हे 10 कोटी तुम्ही काय म्हणून वापरणार आहात? मुल्ला साहेब बोला। आवाज येतोय सर? बिलकुल येतोय, बोला। माझा प्रश्न ऐकायला आलाय ना आपल्याला? सर, हा जो मुद्दा आजच्या घडीला उपस्थित झालेला आहे जी, हे जे कोणतेही सरकार असेल ते प्रत्येक सरकार हे आपलं सर्व समाजासाठी त्यांचं वेलफेअरसाठी अनुदान देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये असा भाग येता कामा नये की कोणत्या समाजासाठी काय दिलं। प्रत्येक समाजासाठी प्रत्येक सरकार हे वेलफेअरसाठी दिलं जाते। तर यामध्ये आपण हा जो मुद्दा उपस्थित करताय सर्वजण की वक्फ बोर्डाला देतात, ऍक्च्युअली वक्फ बोर्ड काय आहे आणि वक्फ प्रॉपर्टीज कशा असतात याच्याबद्दल सविस्तर आपल्याला चर्चा केली पाहिजे। कारण वक्फ बोर्ड हे कधीही कुठल्याची प्रॉपर्टी वक्फ म्हणून डिक्लेअर करत नाही। त्यासाठी महसूल डिपार्टमेंट कडून जोपर्यंत त्यांना त्या रेकॉर्डवर त्या वक्फच्या बाबतीत नोंदी सापडत नाही तोपर्यंत वक्फ बोर्ड कुठलंही काम करत नाही। बर, आपण सांगू इच्छित आहात की वक्फ बोर्ड न्यायानं चालतं आणि कोणावरही ते अन्याय करत नाही, बळजबरीनं संपत्ती ताब्यात घेत नाही। वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यापर्यंत जाण्यापूर्वी मोहन सालेकर, जर समजा सलीम मुल्लांचा हा दावा असेल की वक्फ तर फारच न्यायानं वागतं, मग चिडायचं कारण काय? प्रसादजी, मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की आज वक्फच्या नावाने या देशामध्ये सरकारच्या नंतर सगळ्यात जास्त जमीन कुणाच्या ताब्यात असेल तर ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे। आणि अनेक ठिकाणी आपल्या समोर आलेल्या घटना हे दर्शवतात की अनेक जमिनी त्या मालकाला माहिती सुद्धा नसतं की आपली जमिनीवर वक्फ बोर्डाने कब्जा केलेला आहे। आणि आज अशा अनेक जमिनींच्या संदर्भात न्यायालयामध्ये ही निष्पाप निराधार माणसं आज लढा देत आहेत।
त्यामुळे आपल्याला हा प्रकार, हा लँड जिहादचा प्रकार आहे, या दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. पण मोहन सालेकर, इथे एक दावा जो सलीम मुल्लांनी केला तो लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे की महसुली कागदपत्रांवर योग्य त्या पद्धतीचे दाखले आणि नोंदी असल्याशिवाय वक्फ जमिनी किंवा संपत्ती ताब्यात घेतच नाही. तुमच्याकडे या संदर्भातला काय पुरावा असेल किंवा तपशील असेल तो मांडा की वक्फ जमिनी कशा बळकावतं, त्यांची मोडस ऑपरेंडी, कार्यपद्धती काय आहे? सोलापूरमध्ये आपलेच एक कार्यकर्ते आहेत कुलकर्णी नावाचे जी, त्यांची जमीन अनेक वर्ष वडिलोपार्जित पडून होती आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की ही जमीन वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेली आहे. आता ते त्याच्या विरुद्ध कोर्टात गेलेले आहेत, पण कोर्टामध्ये तारीख पे तारीख आणि कोर्टातलं म्हणणं असं पडतं की हा निर्णय वक्फ बोर्ड घेऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जे काही सादर करायचं आहे ते त्यांच्या बोर्डात सादर करा. आणि माणसं या कोर्टाच्या पायऱ्या चढून चढून हैराण होतात. म्हणजे एका बाजूला कायदेशीर लढाई लढत असतात आणि दुसऱ्या बाजूला त्या समाजाचा एक जबरदस्त दबाव लोकांवर असतो. बर, त्यामुळे ह्या दोन्ही दबावाच्या मध्ये पिचून अनेक माणसं शेवटी एक पिढी संपून जाते आणि दुसरी पिढी याच्यापासून दूर पळते. मला मग पटकन आता सलीम मुल्लांपर्यंत जायला लागेल. मी मोहन सालेकर आपल्यापर्यंत येतोच. सलीम मुल्ला, इथे आक्षेप कोणत्या गोष्टीचे आहेत ते लक्षात घ्या. बेकायदेशीररित्या हिंदूंची संपत्ती ताब्यात घेणे, बेकायदेशीररित्या हिंदूंच्या संपत्तीवर दावा करणे, ती बळकावणे आणि ती सहजगत्या परत न करणे, या टप्प्यांची चर्चा आहे. हे आरोप मान्य आहेत? नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट यात लक्षात ठेवली पाहिजे की कुठलीही वक्फ संपत्ती ही त्या माणसानं जोपर्यंत ती वक्फ करत नाही, म्हणजे गिफ्ट करत नाही, तर काही लोक पर्सनली गिफ्ट करतात, काही लोक संस्थानाने केली, महाराजांनी केली, बादशहाने केली. ही संपत्ती ही जी गिफ्ट केली ती ही गिफ्ट करत असताना त्यामध्ये सनदी आहेत. सनदी असल्यानंतर ब्रिटिशांनी 1850च्या नंतर एक इनाम कमिशन अपॉइंट केलं. त्या सगळ्या भारतामध्ये इनाम कमिशन अपॉइंट झाल्यानंतर त्याचा सर्वे झाला. त्यानंतर त्यावेळेला त्याचे जे लिगली कोर्ट हिअरिंग झालं आणि हिअरिंग नंतर त्यामध्ये शाबीत झालं की ह्या प्रॉपर्टी, काही प्रॉपर्टी फक्त वक्फ म्हणजे नुसतं एक मुस्लिम समाजासाठी वक्फ निर्माण केलं, परंतु सगळ्या समाजासाठी सगळ्या संस्थांनी, राजा लोकांनी ही संपत्ती, मंदिर, मस्जिद, देवस्थान, ह्याला देवस्थान इनाम म्हटलं जाते. ऍक्च्युली वक्फचा ऍक्च्युली अर्थ फक्त होतोय तो मराठीमध्ये देवस्थान प्रॉपर्टीज. बिलकुल बिलकुल, अशाच प्रकारच्या अनेक देवस्थान प्रॉपर्टीज या हिंदू धर्मीयांकडे पण आहेत. आणि इथे कळीचा मुद्दा वेगळा आहे. मी वीरेंद्र इचलकरंजीकरांपर्यंत चर्चेला नेणार आहे, सविस्तररित्या आपण त्यांच्याशी बोलूच यात. पण मला एक सांगा सलीम मुल्ला, वक्फला दिलेली जमीन म्हणजे जी जमीन किंवा कुठलीही संपत्ती वकफ केली जाते असं म्हणतात, ती नक्की वकफ कोण करतं, कशी करतं, कोणासाठी करतं? वक्फ ही संपत्ती ही वक्फ केली जाते त्या देवस्थानला. पण ते देवस्थानमध्ये प्रत्येक प्रकारचा येतो. त्यामध्ये हिंदू समाज येतो, मुसलमान समाज येतो, ख्रिश्चन समाज येतो, दलित समाज येतो. सगळ्यांना ही वक्फ केली जाते. फक्त इस्लाममध्ये एक शब्द वापरला गेला वक्फ. बाकीच्या ठिकाणी जे दिलं गेलं त्याला म्हटलं जातं इनाम. ते इनाम दिलं कशासाठी दिलं जातं? त्या देवस्थानासाठी, त्या कार्य चालण्यासाठी पूर्वी पैशाची व्यवस्था नव्हती, तर ते देवस्थानांना वेल मॅनेजमेंट करण्यासाठी तिथल्या पुजाऱ्यांना, तिथल्या राहणाऱ्या लोकांना त्यांचं त्या उत्पन्नापासून त्या देवस्थानची देखरेख करणं आणि त्यांचं सुद्धा स्वतःच सर्व काय चालणं आणि त्यानंतर राहिलेली जी त्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. मी इचलकरंजीकर आपल्यापर्यंत येतोय, आपण त्यानिमित्तानं आता चर्चेत पुढे मांडायच्या मुद्द्यांची उजळणीही करा. सलीम मुल्ला, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुलकर्णी आडनावाचा माणूस त्याची संपत्ती वकफ करेल की देवस्थानाला दान देईल? दान देणंच म्हणजे वक्फ करणे. अहो पण तो कोणाला दान देईल? तो दान देणार त्या देवस्थानला दान देईल, कुठल्या व्यक्तीला दान देत नाही तो. आता समजा धरून चालू की कुलकर्णी आडनावाच्या माणसानं ज्योतिबा मंदिराला एखादी त्याची संपत्ती दान दिली, त्यावर वक्फ दावा करू शकतं? नाही करू शकत. बर, आता मोहन सालेकर,
कुलकर्णी प्रकरणात काय घडलंय? कुलकर्णी एक प्रातिनिधिक प्रकरण आहे इथलं. अशी खरं म्हणजे अनेक प्रकरणं आहेत जी की ज्या जमिनीच्या बाबतीत आता बऱ्याचदा मी कोकणातला आहे. मी कोकणातून मुंबईत आलो. वडिलोपार्जित एक जॉईंट फॅमिलीमध्ये सगळी जमीन होती आणि त्यामुळे मुंबईत आल्यानंतर बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं, आपण तिथे जात नाही. आणि कधीतरी जेव्हा जातो त्यावेळेला तिथे बघितल्यानंतर लक्षात येतं की 7/12 ही जमीन आता वक्फ बोर्डाने क्लेम केलेली आहे. तर असे जे प्रकार होतात ते तिथल्या राजकीय मंडळींना मॅनेज करून आणि वक्फ बोर्ड त्या ठिकाणी आपला अधिकार सांगते की ही जमीन माझी आहे, माझ्याकडे याचे काही पुरावे आहेत, कागदपत्र आहेत आणि खोटे कागदपत्र काही तयार करून या जमिनीवर ते हक्क सांगतात. आणि हे केवळ एका गावामध्ये एका जिल्ह्यामध्ये घडलेले नाही, तर संपूर्ण देशभर आपल्याला ही प्रकरणं दिसतात. आणि या प्रकरणामुळेच संपूर्ण हिंदू समाजाने वक्फ बोर्ड रद्द करावं. या स्वतंत्र भारतामध्ये, सेक्युलर भारतामध्ये अशा प्रकारच्या वक्फ बोर्डाची आवश्यकता नाही. बिलकुल अशा प्रकारची मागणी अनेक दिवस, अनेक महिने हा हिंदू समाज करतोय. ठीक आहे. मोहन सालेकरजी आणि सलीम मुल्लाजी, आपण थोडंसं आता थांबा. आता आपण या मुद्द्याला आणखीन कायदेशीर दृष्ट्या काय काय मुद्दे, उपमुद्दे जोडले गेले आहेत ते वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून लक्षात घेणार आहात. वीरेंद्र इचलकरंजीकरजी, हा जो 10 कोटी देण्याचा मुद्दा आहे, इथून खरा वाद जन्माला आलेला आहे. पहिल्यांदा तर हे असे 10 कोटी रुपये निधर्मी राज्यघटनेअंतर्गत दिले गेलेत, हा दावा आहे. यावर पटकन 30 सेकंदात बोला. नाही, मला 30 सेकंद नको, मला थोडी जास्त वेळ देतो. भरपूर प्रश्न आहेत तुमच्यासाठी, टप्प्याटप्प्याने मी येतोय आपल्यापर्यंत. येस. पहिला मुद्दा असा आहे की 10 कोटी आज आपल्याला दिसत आहेत ते आज पुरते नाही आहेत. एक गंभीर गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे वक्फ बोर्ड बनतं याला सँक्शन्ड पोस्ट, म्हणजे इथे एक शिपाई पाहिजे, इथे एक ड्रायव्हर पाहिजे, इथे एक कारकून पाहिजे, ह्याला असा जो स्टाफ आहे तो सरकारने मान्य केलेला स्टाफ आहे 179 जणांचा. आणि त्यांचं जे ट्रिब्युनल आहे त्याला 17 जणांचा स्टाफ दिलेला आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनाचे जे बजेट येतं, आता आर्थिक वर्ष 23-24च्या बजेटमध्ये याला जवळजवळ 16.5 कोटीची ग्रँट सरकारने काढून ठेवली. यांचे पगार द्या, यांची कामं चालवा, अशा स्वरूपाचं. त्यामुळे ही ऑलरेडी एक बॉडी बनलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात असे शेकडो कोटी गेलेले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही एकच योजना आज अंमलबजावणीत नाहीत. मुसलमानांसाठी अगदी पोलीस पूर्व भरती प्रशिक्षणासाठी 7-10 कोटी काढलेले असतात. म्हणजे पोलिसांमध्ये मुसलमान भरती होत नाहीत म्हणून त्यांना सरकारी खर्चाने जास्त कोचिंग करण्यापासून कित्येक स्कीम, आता ते मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ आहे, 543 कोटीचं शेअर कॅपिटल सरकारने त्याच्यात घातलेलं आहे. त्यामुळे हे काहीतरी नवीन आहे असं नाही, हा जुना अशा पद्धतीने पैसा जाणार आहे. याला थांबवलं पाहिजे. बरं, ह्याच्यात 2 गोष्टी काय होतात, हे सलीमजी फार विनोदी म्हणत होते की ते देवस्थानला जाते तशी तिकडे जाते वगैरे वगैरे. माझ्या समोर माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे. जर मुसलमान महाराष्ट्रात अल्पसंख्याक असतील आणि हिंदू बहुसंख्याक असतील असा एक साधारण समज आपण बाळगून आहोत, तर अल्पसंख्याकांची देवस्थानं कमी असतील, त्यांचे काय दर्गे असतील, कबरे असतील, मजारी असतील, त्या कमी असतील, हिंदूंची देवस्थानं जास्त असतील, असं इथे एक गृहीतक आहे. हे गृहीतक बघून जायचं असेल तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं ला दिलेली जमीन होती 1200 एकर. त्यातली 1000 एकर आमच्या याचिकेमुळे परत देवस्थानला मिळाली, बाकी तर सगळा सावळा गोंधळ होता. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती 3500 मंदिरांची मिळून जमीन होते 16,000 कोटी. मी पुन्हा सांगतो, 3 जिल्ह्यातली 3500 मंदिरांची एकूण जमीन किती होते तर 16,000 एकर. आणि फक्त वक्फ बोर्डाची महाराष्ट्रातली जमीन काही वर्षांपूर्वी 78,000 एकर होती आणि आज घडीला ती 92,000 एकर आहे. हा आकडा वाढत कसा काय जातो? म्हणजे तेव्हाची सनद आताही दिली, आता नवीन कोणीतरी दिली, हे काय होतंय? यातला तो जो कायदा आहे, मी सांगू इच्छितो सालेकरजींना पण, की आता आपलं सरकार आहे तर नुसते मोर्चे काढूया नको. सोलापूरला काही दिवसांपूर्वी राणेजी आणि राजाभैयांचा मोर्चा निघाला, झालं काय? फक्त गुन्हे नोंद झाले, सरकार ह्याच्यावरती काही करत नाहीये. बिलकुल हाच सगळ्यांच्या वेदनेचा मुद्दा आहे वीरेंद्र इचलकरंजीकरजी, की सत्तेत भाजप आणि शिवसेना बसलेली असून सुद्धा अशा प्रकारचं वर्तन का होतं याचं उत्तर आपल्याला मोहन सालेकर देतीलच. मी येतो त्यांच्यापर्यंत. मुल्लाजी, मी येतोय आपल्यापर्यंत. मला आता वीरेंद्र इचलकरंजीकरांना पुढचा मुद्दा विचारायचा आहे. एकदा जरा जनहितार्थ
तुम्ही सांगून टाका, हा वक्फचा कायदा माझ्या माहितीत राज्यघटनाकारांनी जन्माला घातलेला नाहीये, तो अचानक जन्माला आलाय का? दुसरा मुद्दा, तो कोणी आणला आणि त्यांना किती अमर्याद अधिकार दिले गेलेले आहेत? मी तिथेच येणार होतो. याच्यात बघा होतं असं, म्हणजे हे नॅरेटिव्ह पण कसं बनवलं जातं. 92,000 एकराचा आकडा जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी आय वॉज शॉक्ड की एवढी जमीन तुम्हाला कशाला लागते. पण इथे होतं असं की या वक्फ बोर्डात 2 कौन्सिल्स असतात, एक वक्फ बोर्ड राज्याचं आहे, एक केंद्रीय स्तराचं आहे. इथे फक्त मुसलमान बसतील, मग ते मुसलमान वकिलांपैकी बसतील, मुसलमान आमदारांपैकी बसतील. आज घडीला जे वक्फ बोर्डाचे जी माणसं, जी काही पदाधिकारी आहेत, त्याच्यात ना भाजपचा कोणी माणूस आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी माणूस अशा स्वरूपाचा आलेला आहे. मग हे बरं, ह्याच्यात दुसरा मुद्दा सांगतो, त्या संविधानिकतेवरती मी नंतर येतो. काय चालू आहे हे पहिलं सांगतो. कलम 40 या कायद्याचं काय म्हणतं की वक्फ बोर्डाला जर वाटलं ती जमीन आमची आहे तर आम्ही ती घेणार, आणि मग समोरच्याने सिद्ध करायचं की नाही ती वक्फची जमीन नसून ती आमची जमीन आहे. म्हणजे एरवी कायदा असा असतो की जो मागणी करतो त्याने पुरावे द्यायचे असतात की बाबा ही जमीन माझी आहे. इथे उलट आहे, ते म्हणतायत ना त्यांची जमीन आहे तर ती त्यांची जमीन आहे. बरं, हे नेहमीच्या कोर्टात जायचं नाही, हे ट्रिब्युनल मध्येच जायचं. हे ट्रिब्युनल कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे यांनी औरंगाबादला त्या पाणचक्की वगैरे भागामध्ये, संभाजीनगरच्या. याची वेबसाईट नाही. देशामध्ये कोटी कोटी केसेस सुरू असतात, त्याचा रोज काय झालं एकेका केसमध्ये, या कोट्यावधी केसेसचा डेटा वेबसाईट्सवर येतो, तारखा येतात, ऑर्डर्स येतात. या ट्रिब्युनलची एकही ऑर्डर, एकही कोण बाबा जज होते, त्यांनी काय आदेश केला, कोणाकोणाच्या बद्दल केसेस सुरू आहेत, हे लपवून ठेवलेलं आहे. का? ठेवा ना लोकांसमोर, आमची मागणी आहे, ह्याच्यावरती आम्ही पत्र दिलेली आहेत की हे झाकून कशाला ठेवता. हे झाकून ठेवलं जातं. केंद्रातही अशी परिस्थिती. आज तुम्हाला प्रत्येक वक्फच्या जमिनीचा डेटा ऑनलाईन मिळतो. कुठल्या खेड्यातल्या, कुठल्या कडेला, कुठल्या जंगलाच्या कोपऱ्यात यांची जमीन आहे ती मिळते. पण मंदिरांच्या बाबतीत एक होत नाही. मंदिरांच्या जमिनी शेतकऱ्यांना देऊन टाका म्हणून कम्युनिस्ट मोर्चे काढतात. यांच्या जमिनी पण घेऊन टाका ना, इथे कम्युनिस्ट शांत असतात, पहिली गोष्ट. दुसरं असं की संविधान जेव्हा बनलं, अल्पसंख्याकांना काही सुविधा देण्यात याव्या किंवा त्यांना प्रोटेक्शन देण्यात यावं अशी जी मागणी होती, त्याच्यात या गोष्टी आलेल्या नाहीत. हा कायदा, आत्ताचा जो कायदा आहे तो 1995 मध्ये आलेला कायदा आहे. 2014 मध्ये त्यांनी अजून त्याच्यात मॉडिफाय करायचा प्रयत्न केला की कुठल्याही वक्फ जमिनीवरती अतिक्रमण असेल तर ते काढण्याचे अमर्याद अधिकार राहतील. म्हणजे जमीन आमची आहे की हिंदूंची आहे ते ठरवणार, काढायचं कसं ते ठरवणार. ट्रिब्युनलचा जज, त्याला उर्दू यायला पाहिजे, त्याला मुसलमान धर्माचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे तो मुसलमान असतो. म्हणजे आम्ही आमच्यासाठी एक यंत्रणा झाकलेली करून ठेवतो आणि आम्ही त्याच्यातून 78,000 एकर जमिनीवरून 92,000 एकर जमीन होते अल्पसंख्याकात ना तुम्ही. मग ही तुलना पण तर कधीतरी व्हायला पाहिजे. संविधानिकतेवरती हे लढत बसण्यापेक्षा हा जो मुद्दा सरकारी ताकदीवरती होऊ शकतो. जर कायदा नाही, पण इथे वेदना वीरेंद्र इचलकरंजीकर हीच असते की 10 वर्ष राज्यात, देशात बहुमतातलं आणि कथित हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा या वक्फच्या जमिनी हडपण्याच्या नियोजनबद्ध प्रकाराला साधं नख नाही लागत. सलीम मुल्लांपर्यंत पोहोचूयात. मुल्लासाहेब, आवाज माझा आपल्यापर्यंत नीट येत असेल, काही गोष्टींचा प्रामाणिक खुलासा आपण करा. ज्या जमिनी हिंदूंच्या आहेत त्या जमिनी वक्फ आपल्या दाव्यात कसं घेतं, कब्जात का घेतं? प्रामाणिकपणे सांगतो, मला 2-3 मिनिटं लागतील. मुल्लासाहेब एकच मिनिट, एक संधी अजून पटकन इचलकरंजीकरांना देतो. 1 मिनिटात इचलकरंजीकर बोलतील, मग तुमचं उत्तर सुरू करूयात. हा, आता हे जे म्हणजे ह्याच्यात आहे ना एक महत्त्वाचा भाग सलीमजींनी उत्तर द्यावं की देवस्थानं असा हा त्यांनी जो एक शब्द वापरला, जो मुसलमानांची देवस्थानं अशा पद्धतीने म्हणू इच्छित असावेत, ते म्हणू शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. पण प्रश्न असा राहतो की इस्लामनुसार दर्गे अलाउड आहेत का? कारण त्यांचेच धर्मप्रचारक झाकीर नाईक सारखी माणसं म्हणतात की दर्ग्याला जाणं म्हणजे हराम आहे, दर्ग्यात गेलं नाही पाहिजे, म्हणजे जी व्यक्ती मृत होते त्यांची पूजा झाली नाही पाहिजे, अशा स्वरूपाची एक शिकवण इस्लाम देतं असं त्यांचे धर्मप्रचारक म्हणतात किंवा त्यांचे विद्वान म्हणतात. तुम्ही इंटरनेटवर जा, तुम्हाला तशा स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी दिसतील. मग जर असं असेल, इस्लाम त्या अर्थी फक्त मशिदी आणि निर्गुणाची उपासना, मक्केकडे तोंड करून फक्त अल्लाच्या प्रार्थना करा असं असेल, तर याच्यावरही कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे. बिलकुल, अगदी त्याच मुद्द्यावर बोलूच. बुतपरस्तीला विरोध आहेच, इस्लामचा विरोध आहे, आणि त्यामुळे दर्गा
हा अत्यंत खरं तर बगैर इस्लामी लोकांना फसवण्याचं षडयंत्र आहे का काय, याच्यावर एक स्वतंत्र चर्चा कधी ना कधीतरी होऊ शकते. आत्ता आधी सलीम मुल्लांना विचारू आपण. मुल्ला साहेब, गैर हिंदू यांच्या जमिनी संपत्तींच्या बद्दलचं प्रकरण वेगळं ठेवा, पण सरळ सरळ इथे दिसतंय काय तर वकफ केलेली जमीन, वकफ केलेली संपत्ती या नावानं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ जमिनी हडपणं, संपत्ती बळकावणं सुरू आहे. सगळ्यात प्रथम सर मी इंदुरकर सरांना सांगू इच्छितो की हा जो फेक प्रोपोगंडा जो चाललाय, डायव्हर्शन ऑफ द इश्यू चालू आहे सगळे. मुद्दा देशाच्या संपत्तीला कसं सांभाळावं आणि त्याचं कशी डेव्हलपमेंट करण्याचं याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. फक्त डायव्हर्शन करणे, लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणे आणि त्याप्रमाणे सरकारवर दबाव टाकणे. क्योंकि सरकार जर प्रत्येक सरकार हे प्रत्येक समाजासाठी काम करत असताना सुद्धा ठीक आहे ना, पण मुल्ला साहेब थोडं मुद्द्यावर या पटकन. मुल्ला साहेब मुद्द्यावर या. तुम्ही हिंदूंच्या जमिनींवर दावा करता कसा, आणि करता तुमची संपूर्ण न्यायिक प्रक्रिया इतकी गुप्त पद्धतीनं औरंगाबादच्या एका कोपऱ्यात का चालते? नाही सर, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हा फेक प्रोपोगंडा जो चालतो त्याबद्दल विचार केला पाहिजे की सर्व काही ट्रान्सपरन्सी असताना सुद्धा वेबसाईट आहे, सगळं काय. मुद्दा असा आहे की हे चाललंय कशासाठी सगळं. सलीमजींनी मला ट्रिब्युनलची वेबसाईट काढून दाखवावी. ट्रिब्युनलचे जजमेंट कुठल्या कोर्टाच्या वेबसाईटवरती अपलोड आहेत, कोण जज आहेत, रोजच्या किती केसेस असतात हे त्यांनी इथे आज वेळ द्या. त्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्यासाठी तयार आहे. फक्त बेसिक समजून घ्या पहिल्यांदा. हे ऍक्च्युअली लोकांच्या मध्ये वक्फच्या बाबतीत फार मोठं कन्फ्युजन आहे. त्यांना प्रॉपरली जनजागृती नाही यामध्ये, आणि ह्या जनजागृती नसल्यामुळे हे सगळे विवाद निर्माण होतात. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो, सेक्शन 40 मध्ये जे इंदुरकर सरांनी सांगितलं की वक्फ बोर्ड कुठल्याही प्रॉपर्टीला आपलं वक्फ करतंय, त्यांच्या अधिकारात आहे, हे सगळं चुकीचं आहे. कायद्यानुसार सेक्शन 40 जो आहे, जोपर्यंत रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्या वक्फ प्रॉपर्टीच्या मिळकतीवर 7/12 किंवा सिटी सर्व्हेवर PR कार्डवर त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचा निकाल दिल्याशिवाय वक्फ बोर्ड त्या प्रॉपर्टीला वक्फ करू शकत नाही. हे कायद्यात सेक्शन 40 आहे. सेक्शन 40चा गैरमार्गानं लोकांच्या मनामध्ये गैरविश्वास निर्माण केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वक्फ म्हणजे काय, आणि वक्फ म्हणजे चॅरिटी आहे. आणि वक्फ कशासाठी निर्माण झालं तर निर्माण एवढ्यासाठी झालं की ती चॅरिटी करून प्रत्येक समाजातल्या आणि वक्फ म्हणजे चॅरिटी करत असताना त्यामध्ये मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, दलित समजला जात नाही. चॅरिटी ही सगळ्यांना त्या वक्फ माध्यमातून केली जाते. नाही, पण यातला महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या आपण, असा आहे की तुम्ही वक्फच्या निमित्तानं जी संपत्ती घेता आहात ती संपत्ती कोणाची असली पाहिजे? वक्फची संपत्ती ही ज्या वेळेला वक्फ केली गेली, कधी केली गेली, महाराजांनी केली, बादशाह लोकांनी केली, त्यानंतर पर्सनली लोकांनी केली. ही वक्फ संपत्ती त्यावेळच्या काळात त्या लोकांनी आजच्या काळात एक उदाहरण द्या. प्रसाद काथे वक्फ करू शकतो का त्याची संपत्ती? प्रत्येक माणूस कोणी आपली संपत्ती कोणालाही म्हणजे देवस्थानला वक्फ करू शकतो. हाच तर खरा मुद्दा आहे मोहन चालेकर. आता लक्षात आलेलं असेल आपल्याला, कोणाचीही संपत्ती वक्फ ताब्यात घेऊ शकतं. इथे मुद्दा प्रसाद काथे किंवा परवेज आलमचा नाहीये. मोहन चालेकर उत्तर द्या. विषय काय, माझी संपत्ती असेल तर मी वक्फ करू शकतो. माझी नाही, पण आता तर तुम्ही म्हणालात ना, माझी संपत्ती मी दान केली, मी दान मंदिराला केली, त्याच्यावर तुम्ही दावा करणार आहात? नाही, ती प्रॉपर्टी वक्फची मंडळाची होत नाही. ती प्रॉपर्टी त्या मंदिराचीच राहती, त्या दर्ग्याचीच राहती. त्याचा मालिकेना जो राईट्स आहे, राईट्स वक्फ बोर्डाला नाही. वक्फ बोर्ड फक्त सुप्रिटेंडेंट आहे, वक्फ बोर्ड मालक नाही. पण सुप्रिटेंडेंट सुद्धा असण्याची गरज नाही ना. प्रसाद काथेची संपत्ती ही मंदिराला जातीये, त्याचा सुप्रिटेंडेंट वक्फ का असावं? सुप्रिटेंडेंट याच्यावर चॅरिटी कमिशन कशासाठी आहे? वीरेंद्र इचलकरंजीकर उत्तर द्या. या कायदेशीर बाबी सामान्य माणसांना कळत नाहीत आणि यामुळे गोंधळ होतोय का? पटकन, वेळेची मर्यादा आहे आपल्याला, आपण वेळेची मर्यादा खरं तर ओलांडलेली आहे. येत नाही. पहिली गोष्ट, चॅरिटी कमिशनर ऑफिस त्या गोष्टी सगळ्या त्या वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर करतं. दुसरी गोष्ट, सेक्शन 40 मध्ये रेव्हेन्यू ऑथॉरिटीचा कुठेही उल्लेख नाही. तिसरी गोष्ट, सलीमजींना जर असं चांगली भूमिका आहे त्यांची की सगळं ट्रान्सपरंट असलं पाहिजे, मी त्यांना विचारू इच्छितो की 3 मागण्या ते करणार का? पहिली मागणी,
ट्रिब्युनल सगळं ऑनलाईन अपडेट असावं, कुठल्याही माणसाला ट्रिब्युनलचं कामकाज ऑनलाईन बघता यावं, सगळ्या गोष्टी तिथे याव्यात, ही पहिली मागणी ते करणार का? दुसरं, वक्फ बोर्डाचं ऑडिट होत नाही अशी माझी माहिती आहे, राज्य सरकार जे ऑडिट करतं ते ऑडिट जगजाहीर ते करणार का? आणि तिसरी गोष्ट, सिद्धिविनायक मंदिरातून मुसलमानांना सुद्धा मेडिकल एडसाठी पैसे दिले जातात, तसं वक्फ बोर्डाची 92,000 एकर जमीन वक्फ बोर्ड हिंदू गरीब शेतकऱ्यांना किंवा बुद्ध शेतकऱ्यांना, इतर धर्मीय शेतकऱ्यांना फुकट कसायला देणार का? जर सगळ्यांसाठी चॅरिटी असेल तर मग ती सगळ्यांसाठी, सेक्युलर देश आहे आपला. बिलकुल सिद्धिविनायक देऊ शकतं, तर मग सलीमुल्लाह याचं उत्तर देतील. सगळ्यात प्रथम सरांनी जे सांगितलं ना की वक्फ बोर्डाचं ऑडिट होत नाही, मान्य आहे, हे ऑडिट होत नाही. दुसरी गोष्ट आहे की हा केवढा गंभीर प्रकार आहे, हा केवढा गंभीर प्रकार आहे की तुमच्याकडे जवळपास 1 लाख कोटीची संपत्ती आहे आणि तुम्ही ऑडिट करत नाही. सर, संपत्ती ही बोर्डाकडे नाही, हे लक्षात ठेवा. संपत्ती ही त्या ट्रस्टकडे आहे, संपत्ती कुठलीही बोर्डाकडे नाही, पहिली गोष्ट. आणि फक्त संपत्तीचं जे ऑडिट आहे हे त्या ट्रस्टनं दिलं पाहिजे आणि ते देत असतात, ते बोर्डाला देत असतात. जसं चॅरिटीला देत होते तसे बोर्डाला देतात. दुसरी गोष्ट, वक्फ ट्रायब्युनल ही ऑनलाईन प्रोसेस झाली पाहिजे, ही मागणी जशी इंदुरकर सरांनी केली तशी माझीही मागणी आहे की वक्फ ट्रायब्युनल हे ऑनलाईन झालं पाहिजे, त्याची माहिती वेबसाईटवर आली पाहिजे. मोहन सालेकर, या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला जो 10 कोटीचा मुद्दा आलाय त्यामुळे जनमानसाच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सरकारने हा निर्णय बदलावा का? 100% बदलला पाहिजे, पण दुर्दैवाने नाही सर मला सांगायचं आहे यामध्ये की 10 कोटी जे दिले जातात हे टॅक्स पेयर मधून जातात. आम्ही सुद्धा टॅक्स पेयर आहे, त्यामध्ये जीएसटी आहे, टॅक्स पेयर आहे. तर होणारा महसूल जो होतो तो सर्व समाजासाठी प्रत्येक सरकार देतं. या सरकारने कुठलाही दुजाभाव न करता उलट सरकारनं सर्वसामान्यांसाठी सर्व प्रकारे ट्रान्सपरन्सीच्या हेतून ही 10 कोटी दिलेले आहेत. ठीक आहे, मोहन सालेकरांचं ऐकूयात जरा. नाही सर, अधिक सांगतो. मी सांगतो 2021ला सर टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा त्यावेळेला 500 कोटीची फंडिंग केलं, शासनाने केलेलं आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये 13 एप्रिल 2023 होती, बजेटमध्ये 1.5 करोडचं त्यांना बजेट दिलं होतं. त्यानंतर 101 कोटीचं 9 मार्च 2021ला रिव्ह्यू मॅप ऑफ द टेम्पल्स, यासाठी सरकारनं प्रत्येक समाजाला प्रत्येक वेळेला वेलफेअरसाठी दिलंय आणि हे त्यांचं कर्तव्य. अगदी याच्यात चर्चा अजून आणखी वेगळ्या पातळीवर ही पण जाऊ शकते की सरकार ही मंदिरांना ज्या पद्धतीनं वागवतात त्याप्रमाणे त्या इतर कोणत्याही प्रार्थना स्थळांना वागवत नाही. ती चर्चा फार वेगळ्या टप्प्यावर जाईल. मला आधी मोहन सालेकरांची एक प्रतिक्रिया घेऊ द्यात. बोलता बोलता अचानक मोहन सालेकर थांबलेत. सरकारने हा निर्णय बदलावा का? नाही बदललं तर काय? सरकारने हा निर्णय बदलायला पाहिजे. नाही बदलला तर त्याचे परिणाम येणाऱ्या महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत या सरकारला भोगावे लागतील. मी एकच उदाहरण प्रसादजी देतो की जे हिंदुत्वाचं सरकार म्हणून येतं, या सरकारने अनेक गोष्टी न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. जमीन बळकावलेली आहे, धारावी सारख्या ठिकाणी कचरा कुंडीवर मशीद उभी राहिलेली आहे, शौचालयाच्या जागेवर जागा बळकावलेली आहे. पण न्यायालयाचा निर्णय येऊन सुद्धा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुस्लिम मंचाच्या लेटर हेडवर लिहून देतात की याच्यावर कारवाई करू नये. महानगरपालिकेचा तोडू दस्ता तिथे जातो, पण पोलीस ऐनवेळी प्रोटेक्शन काढून घेतात. अशा अनेक गोष्टी सुरू आहेत या देशामध्ये, विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ही जी ठिकठिकाणी जमीन बळकावण्याचं धोरण आणि मोठ्या प्रमाणावर जे होत आहे, त्या स्थितीमध्ये आज जर हे शासन सावध झालं नाही, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, तर हिंदू समाजाच्या रोषाला त्यांना निश्चितपणे सामोरं जावं लागेल. आणि म्हणून या निमित्ताने या राज्याचे माननीय मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, या दोघांनाही मी निवेदन करतो की त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे. हा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने, नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या अशा प्रकारच्या ज्या जमिनी बळकावलेल्या आहेत त्या प्रकरणाला त्यांनी प्रोत्साहन देऊ नये. ती प्रकरणं खरं म्हणजे पुन्हा ती तपासली गेली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि वक्फ बोर्ड हा कायदा रद्द केला पाहिजे. आता केंद्र सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे. आमची केंद्र सरकारकडे सुद्धा त्या दृष्टीने मागणी राहील. आणि त्यांनी जर हे केलं नाही राज्यामध्ये, तर निश्चितपणे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तमाम हिंदू जनतेला सोबत घेऊन याच्या विरुद्ध उग्र आंदोलन उभारेल.
मोहन सालेकरांच्या या भूमिकेला कायद्याचं वजन आहे का हेही तपासूयात। वीरेंद्र इचलकरंजीकर, वक्फचा कायदा रद्द करा ही मागणी आजची नाही, गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं ती मांडली जाते आणि याच्यामुळे जर मुसलमानांमध्ये भय उत्पन्न होत असेल तर त्यात आधी मुसलमानांची गैरसमजूत दूर करणं गरजेचं आहे की नाही? बिलकुल आहे। बघा 370 बद्दल पण असाच वाद आणि आर्टिकल 370 पण वरती पण असंच होतं, ट्रिपल तलाक बद्दल पण असंच होतं। इथे मुद्दा असा आहे की सलीमजींनी पण कदाचित हे जरा समजून घ्यावं की 92,000 एकर जमीन तुमच्याकडे एका राज्यात असते, तुम्ही तिथे अल्पसंख्याक असता, मग तुम्हाला सच्चर आयोगाची शिफारसीही पाहिजे असतात, हज यात्रेच्या बाबतीतल्याही सुविधा हव्या असतात, अनेक ठिकाणी शैक्षणिक ठिकाणी सुविधा हव्या असतात। हे कशातून आणलं जातं? जर ती जमीन वापरा, तुम्ही स्वयंपूर्ण व्हा, तुम्ही इतर समाजाच्या किंवा धर्माच्या लोकांसोबत पुढे चला। त्यांना जायचं नसतं का त्यांना जाऊ द्यायचं नसतं आणि त्याच्यातून अशी फूट त्यांच्यातल्याच कोणाला पाडायची असते, याचं आत्मचिंतन खरं त्यांनी केलं पाहिजे। नाही तर ह्या गोष्टी अशाच हे पॅटर्न बर ते जे सुरुवातीला म्हणाले हा वेगळा मुद्दा तुम्ही घेऊन चालला वगैरे वगैरे, तर हे पुढची 50 वर्ष हे असंच म्हणत राहतील। मुळात ह्या मुख्य प्रवाहात त्यांना यायचं असेल तर ह्या गोष्टी म्हणजे एखाद्या बादशाने दिलेलं इनाम आहे तर ते इनाम आता सोडा, आता पुढे काय करायचं ते ठरवा, अशा भूमिकेत कधीतरी त्यांना यायला लागेल। वीरेंद्र इचलकरंजीकरजी, आपलं उत्तर आपण सलीम मुल्ला यांच्याकडूनच घेणार आहोत। मुल्ला साहेब, या प्रश्नाचा एक खुलासा तुमच्याकडून लागेल। आपण वक्फच्या अंतर्गत अनेक सुधारणा व्हाव्यात याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहात आणि वक्फची कार्यपद्धती ही पारदर्शी असावी अशी मागणी करत आहात। मला एका गोष्टीचा खुलासा सलीम मुल्ला आपण करावा की हे सगळं बदलावं याच्यासाठी इतका वेळ का लागतो? सर्वप्रथम सर, वक्फ ऍक्ट जो आला 1995, याच्या अगोदर 1913चा ऍक्ट आहे, 1923चा ऍक्ट आहे, 1954चा ऍक्ट आहे। हा काही अचानक आलेला ऍक्ट नाही किंवा संसदेनं मंजूर केला ऍक्ट नाही, ही सुरुवातीपासून आलेली प्रोसिजर आहे। त्यानंतर आता जे तुम्ही जे इंदुरकर सरांना म्हटलं ना, तर जोपर्यंत वक्फ प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वक्फ 60% वक्फ प्रॉपर्टी ही शासनाच्या ताब्यात आहेत। ह्याची कल्पना कोणी घेतली का आतापर्यंत? सगळ्या वक्फ प्रॉपर्टीतल्या 60% प्रॉपर्टी इंदिरा गांधींनी 1971ला, मी स्पष्ट सांगतो की एक लेटर काढलं होतं सगळ्या राज्यांना की बाबा ज्या वक्फ प्रॉपर्टी शासनाच्या ताब्यात असतील त्याचं मार्केट रेटनं ते भाडं त्यांना दिलं पाहिजे, त्यामुळं ते भाड्यामुळे तो समाज वर आला पाहिजे आणि मुख्य प्रवाहात राहिला पाहिजे। हा तो उद्दिष्ट तो होता। त्या उद्देशाप्रमाणे सच्चर कमिटी आणि रंगनाथ मिश्रा कमिटीने जो रिपोर्ट दिला त्याच्या आधारावर हे ऍक्ट आला आणि ऍक्ट आल्यानंतर त्या ऍक्टवर अमेंडमेंट झालं आणि त्यानंतर 2002 मध्ये वक्फ बोर्ड सुरू झालं। तर मुद्दा असा आहे की देशाचं जर आपण डेव्हलपमेंट करायची असेल तर यासाठी ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या प्रॉपर्टी इन्क्रोच झालेल्या आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढ्या वक्फ प्रॉपर्टी तुम्ही म्हणताय त्या किती वक्फ प्रॉपर्टी ही त्या ट्रस्टच्या ताब्यात आहे हे आजपर्यंत कोणी विचार करत नाही। फक्त एवढंच म्हटलं जातं की वक्फ प्रॉपर्टी आहे, पण त्याचे आजच्या घडीला पोझिशन जे आहे ते इनलिगली पोझिशन सगळ्याकडे आहे, सरकारकडे आहे, समाजातल्या काही लोकांच्याकडे आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। फक्त याचा मला एक सांगा सलीम मुल्लाजी, मग मला एक सांगा तुमचं नक्की दुःख काय आहे? तुमची संपत्ती तुमच्याकडे नाही हे दुःख आहे का आणखी संपत्ती मिळत नाही हे दुःख आहे? नाही, आमची संपत्ती, आम्हाला दुसऱ्याची संपत्तीच नको आहे, जी आहे ती जर परत नाही त्यातून डेव्हलपमेंट केली पाहिजे, त्यातून एज्युकेशनल डेव्हलपमेंट केलं, हेल्थ डेव्हलपमेंट, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत। ज्या इलिगल लोकांच्या पर्यंतच्या प्रॉपर्टी आहेत जे पब्लिक केअर करण्यासाठी पाहिजे ते ओनरशिप, प्रायव्हेट ओनरशिपच्या मार्गावर चालण्याचा हा मार्ग आहे। वीरेंद्र इचलकरंजीकर, काही उत्तर आहे का यावर आपलं? याचा अर्थ ते मान्य करतात की असे कायदे आणून सुद्धा त्यांचा समाज पुढे जात नाही, त्यांच्या नेतृत्वाने त्यांना फेल केलेलं आहे, म्हणून आताची परिस्थिती आहे, हे कुठेतरी ते अप्रत्यक्षरित्या मान्य करतात। याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करीन पहिलं तर। आणि दुसरं असं आहे की 60% 40% हे जे काय तुम्ही सांगताय, माझं तेच म्हणणं आहे यार, तुम्ही पब्लिश करून टाका ना, काय आहे ते लोकांना कळू दे तरी, कुठल्या जमिनी कधी कोण घेतल्या, काय झालं, हे सगळं झाकून का ठेवता सगळी? बरं दुसरं असं होतं की मंदिरांच्या जे काही तिथून जातात पैसे ते सगळीकडे जातात, ते मुसलमानांना जातात, ते इन्फ्रास्ट्रक्चरला जातात, ते रस्ते बांधायला जातात। तुमचं 60% समजा एन्करेज आहे ना, 40% तर तुमच्याकडे आहे। बरं देशभरातली यांची जमिनीची व्हॅल्युएशन काढली तर काही लाख कोटी मध्ये जाते। मग त्याच्याशिवाय सरकारच्या योजना येतात त्या वेगळ्या, मग त्याच्यातून नक्की तुम्ही कशात फेल झालात की त्याचा फायदा घेऊ नाही शकत?
याचंही तर एक अनालिसिस पब्लिक मध्ये मांडा. जर आपण सगळे एक आहोत, आपण सगळे सेक्युलर समाजात आहोत, तर तुम्ही कुठे अडकून पडलात हे तर इतरांना कळू दे की नेमकी मदत करता येईल. पण इचलकरंजीकरजी पण वीरेंद्रजी, या सगळ्याच्या माध्यमातून आपण एक पारदर्शी रचना पाहतो आहोत, अपेक्षित करतो आहोत. आणि इथे मुल्लाजी हाच येतो, पारदर्शिता नाही, धर्माचा अवडंबर आहे आणि त्या धर्मातल्या काही तरतुदींच्या आधारे आपण आपली वाटचाल करत आहोत. यामुळे इतरांना भय निर्माण होतोय. ते भय दूर करणं ही गरज नाही का? सर, भय हे नाही, भय हे काल्पनिक दृष्ट्या भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की भय निर्माण होण्यासारखं आता परिस्थिती काही नाही, कारण जे वर्क प्रॉपर्टीज आहेत त्या वर्क प्रॉपर्टीजच्या डेव्हलप करण्याच्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. फक्त वर्क प्रॉपर्टी आहेत म्हटलं जातं. त्यासाठी शासन किंवा वर्क बोर्ड किंवा समाजातली सगळी जबाबदार व्यक्ती, सर्व समाजातील, मी असं म्हणत नाही की फक्त आमच्या समाजानं केलं पाहिजे, सर्व. जसं देवस्थानसाठी आम्ही पुण्यातल्या एका भैरवनाथ मंदिराची जी प्रॉपर्टी होती ती जी माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या गावावाल्यांना सांगितलं की बा ही प्रॉपर्टी तुमची आहे, त्या बिल्डर आणि ट्रस्टींनी मिळून विकण्याचा प्रयत्न केला होता. तर ती 25 एकर प्रॉपर्टी मी देवस्थानच्या लोकांच्या समोर आणून दिली. त्यावेळेस ते लोक जनजागृती झाली तर होणार आहे. आता जसं कोल्हापूरचे वडणगे गावचं सर तुम्हाला सांगतो, त्यांनी मुद्दा सुरुवातीला मांडला. वडणगे गावामध्ये हे प्रॉपर्टीचे डिक्लेरेशन हे MRTनं किंवा महसूल डिपार्टमेंट कडून क्लिअर कट दिलेला आहे की चुकून झालं होतं हे. आता त्याचा मुद्दा एवढा वाढवला की ही प्रॉपर्टी ग्रामपंचायतची होती का कोणाची होती, याचं क्लिअरिफिकेशन बोर्डानं दिलेलं नाही. सलीमुल्ला, फार बरं झालं आपण हा मुद्दा काढलात, कारण यातला एक भाग जो पडद्यामागे घडलाय तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा. इथे थेट आणि थेट असं सांगितलं जायचं की आमची मतं हवी असतील तर तुमच्या माणसानं कोर्टात सुनावणीला यायचं नाही, आणि त्या माध्यमातून ही प्रॉपर्टी सुनावणीला अनुपस्थित असल्यानं वक्फच्याकडे दिली जाते, अशा प्रकारची निकालापर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे. मला मोहन सालेकरांना पर्यंत आता पोहोचायचं आहे आणि त्यानंतर वीरेंद्र इचलकरंजीकर चर्चेच्या समारोपासाठी आपल्यापर्यंत पोहोचतो. मोहन सालेकर, पटकन या गोष्टीचा खुलासा करा. तिसऱ्या कार्यकाळात, नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात या प्रकरणात काही निकाल लागेल असं वाटतंय? आधी ते बहुमतात होते, आता ते आघाडीत आहेत. काही प्रश्नांच्या बाबतीत निश्चितपणे अपेक्षा आहे, पण एकंदर ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचं मतदान झालं ते बघता आणि 2 भिडू त्यांच्या सोबतीला आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं मला कठीण वाटतंय की या प्रश्नामध्ये केंद्र सरकार खुलेपणाने काही करू शकेल. ज्या वेळेला त्यांना काही करणं शक्य होतं त्यावेळेला त्यांनी हिंमत केली नाही. त्यामुळे आता कुबड्या 2 हातात असताना ते करतील असं मला वाटत नाही. ठीक आहे, पटकन वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यापर्यंत जाऊ. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. इचलकरंजीकरजी, मग वक्फच्या कायद्याचा बागुलबुवा असाच कायम राहणार आहे का? मी सालेकरजींशी काही प्रमाणात असहमत आहे. त्यांनी जी भूमिका किंवा भावना व्यक्त केली ती मी समजू शकतो, कारण आज हिंदूंच्या मनात सरकारबद्दल अनेकदा ही भावना निर्माण होताना मी सुद्धा पाहतो आहे. ज्या प्रमाणात गुन्हे हिंदू कार्यकर्त्यांवरती नोंदवले जातात, अगदी 6-6, 4-4 महिन्यांनी कारण नसताना गुन्हे नोंदवले जातात, हे सगळं आहे. पण आपल्याला थांबून चालणार नाही. आपल्याला जितकं त्या अन्यायाविरुद्ध लढता येईल तितकं लढत राहिलं पाहिजे. नाही तर हे जे लोकशाहीचा हा जो पॅटर्न आहे, 5 वर्षातून आपण 1 दिवस फक्त मतदान करण्यापुरते मालक असतो, हा पॅटर्न आपल्याला हरवेल. त्यामुळे हिंदूंनी याच्याबद्दल आवाज उठवतच राहिलं पाहिजे. तू नाही तो और सही, और नाही तो और सही, हे जे म्हणतात ती वेगळ्या कारणाने हे म्हटलं जातं. पण तुम्ही नाही केलं तर आम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ, नाही तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला बदलू, ही भूमिका समजा हिंदूंनी घेतली तर कदाचित याच्यात आपण जाऊ शकतो. आणि आपण अगदी, आणि त्या सगळ्यासाठी इचलकरंजीकर हिंदू एकजूट राहिला पाहिजे. हे होणार आहे की नाही हा पुढचा मुद्दा. चर्चेला आत्ता वेळेची मर्यादा आपण ओलांडून पुढे गेलेलो आहोत, याची छोटी आठवण देत आपण सर्व मान्यवर चर्चेत वेळीच उपलब्ध झालात, सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद, आपले आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.